युद्धविरामाची घोषणा होताच कच्च्या तेलाच्या दरात 20% घसरण झाली आहे। युद्धाच्या मागच्या 3 आठवड्यात पहिल्यांदाच कच्चं तेल $100 प्रति बॅरलच्या खाली आलंय। कच्चं तेल आता $96 प्रति बॅरलच्या घरात गेलंय। युद्ध सुरू झालं त्यावेळी ते $70च्या घरात होतं। आणि या सगळ्या संदर्भात आपण बातचीत करूयात। नितीन रोघे सर, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक, सध्या आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। नमस्कार। नमस्कार। युद्धविराम झालेला आहे, युद्धबंदीची घोषणा झालेली आहे। आता पुढे नेमके काय परिणाम आखाती देशांमध्ये अमेरिका, इराण, इस्रायलवरती आणि संपूर्ण जगभरात आपल्याला पाहायला मिळतील? ही सकाळ जगातल्या म्हणजे ज्या भागात सकाळ आहे त्यांच्यासाठी खरोखर आनंदाची गोष्ट आहे की युद्ध संपलेलं आहे। पण हे युद्ध संपलेलं नसून प्रज्ञा आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की हा केवळ 2 आठवड्यांचा युद्धविराम आहे। दुसरं, इराणनी जितके सगळे दावे केलेले आहेत, जे 10 पॉइंट्स त्यांनी दिलेले आहेत, ते म्हणजे फारच जहाल टाईपचे आहेत। म्हणजे मला नाही वाटत की अमेरिका, इस्रायल किंवा कुठलाही अगदी आखातातले देश सुद्धा त्याला मान्य करतील म्हणून। तिसरा याच्यात एक प्रश्न आहे की युद्ध संपलं, परंतु इराणकडे जे आण्विक शस्त्र आहेत त्याचं काय होणार? आणि चौथं, इस्रायल बद्दल या युद्धात इराणची भूमिका काय आहे? कारण इराणनी सांगितलंय, इराणनी जो पॅक्ट केला तो आता अमेरिकेसोबत केला, पण इस्रायलचं काय? एक 5वा पॉइंट असा होता की युद्धाच्या अगोदर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हे ओपन होतं, जगातले सगळे व्यापार त्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून व्हायचे। पण आता इराणने असं म्हटलेलं आहे की आमच्या लष्कराचं त्यावरती कंट्रोल राहील। आणि लक्षात घ्या, जर आंतरराष्ट्रीय जर आपण राजकारणात किंवा डिफेन्सचा भाग बघितला तर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवर यापूर्वी इराण आणि ओमान असं दोघांचं नियंत्रण राहायचं। आता याच्यात एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की युद्धाचा खर्च भरून काढायला इराण आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या थ्रू काही टॅक्स वसूल करेल का? या प्रश्नांची उत्तरं कोणालाही मिळालेली नाही। नो डाऊट आज युद्धबंदी झालेली आहे, तरी मला असं वाटतं की ही एक टेम्पररी अरेंजमेंट आहे, परमनंट सोल्युशन अजून यातून निघालेलं नाही। बरोबर आहे। आणि जसं आपण म्हणतो की आफ्टर इफेक्ट्स युद्धाचे जे असतील ते कदाचित आणखी भयानक जगावरती असू शकतात। सर, ह्याच्यामध्ये असं आहे की दोन्ही बाजूंनी दावा केला जातोय की ही युद्धबंदी म्हणजे आमचा विजय आहे, अमेरिका असेल किंवा इराण असेल। पण या सगळ्यामध्ये इराणनं ज्या चिवटपणे अमेरिकेला लढा दिलाय त्याचं देखील प्रचंड कौतुक होताना आपल्याला पाहायला मिळतंय। जर दोन्ही देशांचा विचार केला तर या 40 दिवसांच्या युद्धामध्ये अमेरिकेनं काय साध्य केलं आणि इराणनं काय साध्य केलं? आजच्या घडीला जे आज झालेलं आहे त्यावरून तुम्ही नक्की सांगतो की हा एक इराणचा नैतिक विजय झालेला आहे। अमेरिकेसाठी ही एक फेस सेव्हिंग ऍक्टिव्हिटी ठरलेली आहे प्रज्ञा। हो, कारण अमेरिकेला काय मिळालं तुम्ही मला सांगा। म्हणजे ठीक आहे, काल परवा त्यांचे 2 पायलट इराणमध्ये पडले होते, त्यांनी त्यांना एक्स्ट्रॅडिएट केलं। ही म्हणजे त्यांचा एक लष्करी सामर्थ्याचं प्रतीक दिसतं। पण अमेरिकेला नेमकं मिळालं काय? कारण आण्विक शस्त्र आजही इराणकडे आहेत। आणि दुसरं एक अजून लक्षात घ्या, जी लोक आजच्या इराणचा अभ्यास करतात त्या सर्वांना माहिती आहे की इराणमध्ये अगदी बालवयापासून मुलांना शिकवलं जातं की आपल्या देशाचे 2च शैतान दुश्मन आहेत, म्हणजे दुश्मन आहेत। त्यातला पहिला मोठा शैतान म्हणजे अमेरिका आणि लहान शैतान म्हणजे इस्रायल। ही सगळी मेंटॅलिटी ती कशी भरून काढणार आणि येणाऱ्या पिढींसोबत तो कसा संघर्ष करणार? त्यामुळे मला तरी नाही वाटत की अमेरिकेने खूप काही जिंकलं। ठीक आहे, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून आता जहाज येतील, पण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ वरती शेवटी नियंत्रण कोणाचं राहणार याबद्दल काहीही क्लिअरन्स नाहीये, काहीही त्याच्याबद्दल माहिती नाही आपल्याला। आपण असं म्हणतोय की हा इराणचा नैतिक विजय आहे आणि ज्या आत्मविश्वासाने इराणनं ज्या 10 अटी समोर ठेवलेल्या आहेत, ज्याबद्दल तुम्ही मगाशी उल्लेख केलात, त्यातली सगळ्यात महत्त्वाची अट आहे ती म्हणजे युरेनियम प्रोग्राम जो आहे तो पुढे तसाच सुरू राहील। ही अट इराणनं ठेवलेली आहे की जे या सगळ्याच्या युद्धाचं मूळ होतं। असं म्हटलं जातं की इराणनं अण्वस्त्र सज्ज होऊ नये यासाठी हे सगळे प्रयत्न केले जात होते। ही अट अमेरिका कितपत मान्य करू शकते? त्याबद्दल अजून आज काहीच क्लिअरन्स नाहीये। म्हणजे अमेरिकेने काय म्हटलं, म्हणजे ही जी सगळ्या 10 अटी आहे ह्या इराणच्या अटी आहेत। अमेरिकेने त्या मान्य केल्या आहेत का? मान्य केल्या आहेत तर कुठल्या लेवलपर्यंत केलेलं आहे? हे बघा, अमेरिकेचं या युद्धात अगदी सोपं प्रेडिक्शन होतं आधीपासून की या युद्धात इराणवरती युद्ध करायचं, खामेनेईला मारायचं
त्याच्याऐवजी रजा पहलवीला तिथल्या गादीवर बसवायचं आणि आपल्या हिशोबाने तिथे राज्य करायचं, जसं त्यांनी व्हेनेझुएलामध्ये केलं. यापैकी काही घडलं नाही. हो, त्यांनी खामेनेईला मारलं, पण त्याच्या पुढे काय? खामेनेईचा मुलगाच पुढे इराणचा सर्वोच्च धार्मिक नेता झाला आणि तोच सगळा कंट्रोल करतोय आणि तोच सगळं सांगतोय की आम्ही या अटींवर युद्धबंदी केलेली आहे. पण अमेरिकेला काय मिळालं यात? हो, काही काळासाठी आता तेलाचे भाव कमी होतील, कदाचित आपलाही रुपया वाघारेल, अमेरिकेला काहीतरी आर्थिक फायदा होईल. लॉंग टर्म मध्ये काय होणार याबद्दल अजून कुठेही काही क्लिअरन्स नाही. मला तर माझं वैयक्तिक मत असं आहे की इराणनी थोडासा आता वेळ मागून घेतलाय स्वतःसाठी की 2 आठवडे मिळतील आता आपल्याला, त्यात आपण काहीतरी स्टॅबिलाइज होऊ आणि कदाचित पुढे हे युद्ध वाढेल. माझी इच्छा नाही आहे तशी, पण आंतरराष्ट्रीय राजकारण जर बघितलं तर हे युद्ध परत कदाचित 2 आठवड्यांनी सुरू होईल किंवा त्याच्या अगोदरच सुरू होईल असा माझा अंदाज आहे. सर, या सगळ्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, युद्धबंदी झाली किंवा आता सध्या जी काही शांतता प्रस्थापित होऊ पाहतीये, हा एक सकारात्मकच बदल आहे आणि सकारात्मकच गोष्ट आहे. पण कालपर्यंत एक अख्खी संस्कृती नष्ट करू अशी दरपोक्ती करणारे डोनाल्ड ट्रम्प अचानक युद्धबंदीच्या नोटवर कसे आले? मी माझ्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की असं काही होणार नाही, जो गरजते है वो बरसते नाही. अमेरिकेला 10,000 किलोमीटरवर जाऊन इराणला संपूर्णपणे बेचिराग करणं हे इतकं सोपं नाही. आणि जेव्हा इराणमधील जनता त्यांच्या सरकारसोबत किंवा त्यांच्या धार्मिक नेत्याच्या पाठीशी घट्टपणे उभी आहे, तेव्हा काहीच होऊ शकत नाही. या सगळ्या याच्यात एक बघा कुणाचं नुकसान झालं, ते म्हणजे इस्रायलचं. इस्रायल ज्या हिशोबाने अमेरिकेचा फायदा घेऊन युद्ध करायच्या तयारीत होता, त्याचं आता पुढे काय होईल हे माहिती नाही. कारण त्यांचं लेबनॉनमध्ये युद्ध सुरू आहे, त्यांचं आपल्याही देशात युद्ध सुरू आहे. पुढे इस्रायलचं कदाचित या संपूर्ण घडामोडीत इस्रायलचं कुठेतरी नुकसान झालं असं माझं मत आहे. सर, आपले मनापासून आभार. आपण सविस्तर मार्गदर्शन केलं या सगळ्या मुद्द्यांवरती, त्यासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.